नमस्कार मंडळी, आता आपल्याला कपडे वगैरे सगळं घालून झालेलं आहे, फ्रेश वगैरे होऊन सगळं झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर सकाळी आम्ही इकडे आलो तरी पण स्टेशनला आम्ही साडेतीन 4पर्यंत होतो. मग तिकडून मग नंतर आम्ही क्रुझर गाडी पकडली. मग नंतर क्रुझर गाडीमधलं मला काय एवढं काय इकडे येऊन ते सगळं रूम शोध वगैरे याच्यामध्ये मला काही व्हिडिओ काढता आली नाही, कारण माझी मोबाईलची बॅटरी पण डेथ होती. तर आता आपण जाणार आहोत तिकडे, तर आपण तिकडेच भेटू. तर मी तयार वगैरे झालो, फ्रेश वगैरे जरा बरं वाटतंय. चल, बाकीची मंडळी चालत येत, सॉरी गाडीने जाते आणि आम्ही सगळे चालत जात आहोत. होऊ शकता कोण कोण चालत जात आहे. चिराग भाऊ, पायी जात आहे, कसं वाटतंय? मग छान वाटतंय, देवाकडे जायचं आहे. हां, मला सुद्धा खूप छान वाटते, पण काय एक पाय माझं थोडंसं लवचिक आहे, लवचिक आहे आणि अधू आहे, अजूनही आहे. दुखतंय टेम्परवारी, हां. म्हणून आता हळूहळू चालतोय. बघू मंदिरात गेल्यावरती. मंजिल कहाँ तक साथ देगे वो देखते. अगदी बरोबर. ओमकार शेठ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ते स्वामी समर्थ. नाही, कसं वाटतंय तुम्ही चालत जात आहे? काय करणार आम्ही, आता काय जावं लागणार, घरच्यांनी बोललंय तेवढं. आता आमची घरची पब्लिक बघा किती जाते. किती आहे? अच्छा अच्छा, पुढे पण आहेत का? अथर्व साहेबांना जाऊन भेटूया आधी आपण. तुम्ही चालत जाताय, कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतं ना? तुम्ही चालत जाताय, कसं वाटतं? छान वाटतं बेटा. छान वाटतंय. म्हणजे असं तुम्हाला सुचलं कसं कधी मध्येच तुम्ही चालत जावं करून? काय वाटतं बेटा, मागे बघा. आता आमच्याकडे वरिष्ठ मंडळी भरपूर असल्यामुळे हां आणि लेडीज गणना जास्त असल्यामुळे हां. आम्हाला 2 गाड्या तिथे पार्किंग होणार नाही. अच्छा. त्याच्यासाठी आम्ही काय वाटतं की आम्ही पुरुष मंडळी सगळे आम्ही चालत जाऊ हां, आणि देवाचं दर्शन घेऊ. ओके. तुमचं काय म्हणणं आहे? खूप छान वाटतं चालताना, हां, असं चालत जायचं मंदिरात, मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉक. ओके. आता विनोद मामांना जाऊन भेटूयात आपण. तुम्ही चालत जाताय, हां? छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आजोबांना आता बघितलं आहे आपण, सगळ्यांना छान वाटतंय की ते चालत जात आहेत. आणि हा आपण व्ह्यू बघू शकता, किती मस्त आला आहे व्ह्यू. चलो आता भेटूया डायरेक्ट पुढे. आम्ही हां दर्शन घेतोय हां ते आमचे बंधुराज महेंद्र कर्जोकर हां. यांच्यामुळे आम्ही आज दर्शनाला सगळे बाहेर पडलेलो आहोत. अच्छा. कारण त्यांना व्यसनमुक्ती केंद्रातून यांच्या स्वामींच्या व्यसनमुक्ती केंद्रातून व्यसनमुक्त झालेले आहेत. हां त्यामुळे आम्ही आज संकल्प केला होता की त्यांना त्यांचं सहकुटुंब सहपरिवार अक्कलकोटला जाऊन दर्शन घ्यायचं. अच्छा. आता आपण कुठे चाललो आहोत? अक्कलकोटमध्ये, अक्कलकोटवरून मग नंतर गाणगापूर, गाणगापूरवरून नंतर तुळजाभवानी, तुळजाभवानीवरून पंढरपूर, पंढरपूर लास्ट असणार आपलं. लास्ट असेल. ओके. मग आता आपण जाणार आहोत अक्कलकोट. मग भेटूया अक्कलकोटच्या. बाबा साईडला व्हा ना. एवढा सगळा महिला मंडळ आहे इकडे. आज आपण कशा प्रकारे इथे आलात? हे लोकांना वाटेल खरोखर न्यूज रिपोर्टिंग वगैरे चालू आहे की काय इथे. चप्पल वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. 77 नंबर आहे. आणि हिला लय कॅमेऱ्यामध्ये यायची खूप म्हणजे अशी घाई आहे. सब जगह जाने का टेस्ट करके आ जाने. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. हाँ दे हाँ.
रसम देने का और खा देने का पाणी लागेल सॉरी पुढे जाऊयात मंडळी आपल्या पुढे गेले आहे का हो. कसं वाटतं दर्शन करून छान वाटतं छान वाटतं मन प्रसन्न झालं मन प्रसन्न तुम्हाला बोल ना बोल काहीतरी कसं वाटतंय बेस बेस वाटतंय कसं वाटतंय गरगर वाटतंय तुला कसं वाटतंय दर्शन करून? व्यवस्थित मस्त पैकी हा तुला म्हणजे आरतीचा माझ्या लग्न व्यवस्थित झाला पुढे काय बोलतेस माझ्या नातीला 2 दिवस चांगला भेटू दे अच्छा तू घेतो फिरलो तुला काय वाटलं भारी स्वामी समर्थांचं दर्शन झालं आहे आता आम्ही जाणार रूमवरती मग तिकडे काहीतरी खाणार वगैरे मग तिकडून निघणार गाणगापूरला गाणगापूरमध्ये पूर्ण 6 वाजेपर्यंत असतो ना तिकडे बघू नाही 6 वाजेपर्यंत ना मग गाणगापूरला किती वाजेपर्यंत असू 4 वाजेपर्यंत काय पुढे गाणगापूरला 12:30 ते मोठे मोठे कसे आहेत विचारते 20 रुपयाचे असतील ते घेऊया मोठ्यातल्या हा नाही तिकडे किती वाजेपर्यंत थांबणार आहोत आपण आपण तिथे साधारण 12:30पर्यंत काकडा आरती असतो दुपारच्या त्या आरतीसाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करून जायचं आहे त्या आरती झाल्या की आपण तिथला जो काय महाप्रसाद असेल तो घ्यायचा आणि तिथून मग आपण आपल्या कुठे कोणत्या ठिकाणचे आपलं आईचं ते आठवल्यावर आम्ही तुम्हाला सांगूच आता आठवत नाही ऊन पण खूप आहे वरती आणि पोटात पण काय कावळे ओरडतात खूप. कालपासून उपाशी आहोत रात्रीपासून उपाशी आहोत ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती ते विचारू नको ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवणार होतो पण जाऊ दे म्हटलं लोक भांडतात आपण मजा घेणं चुकीचं आहे